खायचंय? अहो मग ह्या वयात मी कमवलं तर मग पुढच्या वयात काय करणार? म्हातारपणी घरी बसावं लागन मला. त्यापेक्षा ह्या वयात मला हिंडू द्या ना, फिरून द्या ना. तुमचं काय हो, तुम्हाला शांतपणे बोलायला कळतच नाही खरंच. अगं मी तसं म्हणतच नाही तुला, तुम्ही माझ्या आजा नका करू, करा ना, पण तेवढं कमवून पण ठेवा ना. अगं वयाचं आणि फिरण्याचं आहे तुमचं वय, पण तुम्ही त्याच लायकीचं कमवा ना. तू आज 10 रुपये कमवती आणि त्याच्यातले 8 रुपये तू उडून नसतं माझ्या आजालाच टाकी ती. माझा नवरा आहे ना कमवायला, त्याच्या जीवावर आईश करते मी, मग काय एवढं. मग म्हातारपणात कोणते दिवस येते हे नाही कळणार तुम्हाला. आता जेव्हा आमच्या वयात येतात ना मग कळत. कळणार म्हणजे तेव्हाच बघू आम्ही. आणि तुम्ही नका सांगू मला, एकतर डोकं नुसतं हे करतात. काय डोकं हे करतात बरं, समजा जाऊन दे. जर तुला अचानक आता तू एवढे पैसे उडवते तेव्हा बी तुला उडवायला देतो. जर तू आजारी पडली नका का तू पडा ना, पण जर मला काय झालं त्याला काय झालं तर ऐन टायमाला तुम्ही पैसे कुठून आणता? जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली किंवा मागं 2 रुपये नाही टाकले तर तुम्हाला पैसा कोण देईल? पैसा कोण देईन काय? मग तुम्ही सोनं केलं ते उपकाराला केलं की काय? तोडायचं ते आणि करायचं तुमचा इलाज झालं. मग ही अपुरी बुद्धी, तुझे विचार अपुरे आहेत, छोटे विचार आहे. तू पुढचा विचारच करीत नाही. तुझा फक्त काय विचार आहे, आजचा याचा पगार आला ना ह्या महिन्यात शॉपिंग करायची आणि उडून टाकायचा. मग कसा विचार केला पाहिजे? मला जे सुचतं तेच मी करते, मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. मग मला पण वाटतं ना तुझी बुद्धी जरा नादाने, म्हणूनच मी सांगते ना. पण खऱ्याचं तुम्हाला जमत नाही. नाही सोना कशात आजकाल सासूनी थोडं काही केलं का लगेच त्रास देती, हे करते ते करते, म्हणजे तिचं नाव बदनाम करून टाकायचं. पण कमून सांगतो आम्ही ते अनुभव घेतलेले आहेत, ते दिवस आम्ही काढलेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगतो ना का बाई अशाने असं नाही असं करा. जर तुम्ही आज 2 रुपये मागं टाकले, पुढे तुमचे लेकरं आहेत, पुढचे तुमचं जीवन आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला ऐन टायमाला कुणी देत नाही. तुमच्याला पोरा सोराला पाहून तर रुपये लोक देणार नाही. झालं बाई तुमचे दररोजचे लेक्चर सुरू. एकतर ना जायच्या टायमिंगलाच तुमचं दररोज असतं हे. जाऊन दे मला. तुला पुरी सारखं जीव लावते मी, पुरी सारखं समजून सांगते, आणि तू अशी वसकल्यासारखं काय करत असते का? बसकल्यासारखं नाही करा तर मग काय? लका काय चाललंय तुझं? लका उठलं सुटलं माझ्या बायकोच्या मागायला सारखी भांडती. तुला माझा संसार टिकून द्यायचा आहे का असं उद्ध्वस्त करून टाकायचं? मला सांग बरं एकदाच. बरोबर झालं तुम्ही आला. बघा ना कसे वागताय सासूबाई माझ्यासोबत. अरे मी तिला काय वेगळं सांगितलं? मी खरं ते सांगू राहिले तिला का बाई पैसे उडवू नको, बाहेर सारखं पळू नको, घरात लक्ष राहू दे. हो काय तुझं कसं झालंय माहिती का? तुला वाटतं माझ्याशिवाय या घरातलं पान हालाय नको. मी म्हणेन तसंच व्हावं. म्हणजे कसं राजा बोला ना, इकडून उठ तिथं बस, तिथून बस तिथं बस, तुझं तशी गत झाली आहे. म्हणजे घराचं पूर्ण आका कारभार. आम्ही म्हणत नाही की तुझ्या हातात समजा आहे तर तुझ्या हातात राहू दे, तिच्या मनाने भिवून दे ना काहीतरी थोडंफार. मग काय? तुमचं कसं झालंय, कशात काय आणि फाटक्यात पाय असं झालेलं आहे तुमच्यावालं. लका आई तू उठलं सुटलं याच्या हिचं संस्कार काढते, कुठं असलं काढ तसलं काढ, काय उपयोग आहे का जावा? हे तुला आत्या आई सारखी बोलती ना, चांगलीच बोलती ना, काय वाईट तर कधी बोलली नाही. मी तिला बोलण्याचं म्हणतच नाही, तिला मी म्हणतच नाही बोलण्याचं काही. पण तिचं मी तिचं सांगते ना, तू कामाला गेला ना, निघाली मैत्रिणी संग बाहेर, निघाली हॉटेलला. अरे वय अगं आई माझ्या हातावर पगार येतोयच की. तुमचा ना माझ्या आज्याचा लय तुमचा. आता तू मला सांग, तू पगार तू किती मागं टाकतो? राहिले थोडंफार ₹1,00,000 आहेत मग. मग ₹1,00,000 काय होणार आहे मला सांग? तू आज तोय बायकोला दिवस गेले, डिलेव्हरीला 60-70 हजार रुपये खर्च लागतो. हा आणि मग किती मागं पडणार आहे ते? जाऊ दे, येणं जाणं झालं, पोरग बघायला जायचं, त्याला आपल्याला 20-30 हजार रुपये लागते. लाख भरतोय कुठं पुरणार आहे? अरे तुमच्यासारख्या माझ्या आज्या जर आम्ही केल्या असत्या ना, तुला वावर पाहायला भेटलं नसतं, हे एवढं चांगलं घरदार नसतं. मग बसलो असतं एखाद्या झोपडीत कुठं तरी, माझ्या आज्या करून सगळं विकून टाकलं असतं. बरोबर आहे बरं काय तुझं. मी काय बरोबर आहे? आओ तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या घरची परिस्थिती कशी होती. त्यावेळेस मला काही एन्जॉय करता आलं नाही, मग आता केलं तर काय होतं? आणि तसं मी तुमच्या जीवावर करते, कोणाच्या जीवावर करत नाही. माणसं आहे हिच्या आई बापाची तर हिला एन्जॉय करायला भेटला नाही म्हणून इथं तू सगळं उडवायचं बघत का? आई असं मला वाटतं तुमच्या दोघीचं दुःख चुकत आहे. मी काही एकीवर मान लागत नाही. तुझं बी चुकत, तू बी तिला मान सन्मान देत जा, तू पण आईला सन्मान देत जा. माझ्या आज्याचं झालं खरं, पण तुम्ही हीच माझ्या आज्या जर तू काय करा आता, हिला घे आणि वेगळं राह, बाहेर जा तुम्ही तुझ्या नोकरीच्या ठिकाणी, तिथं माझ्या आज्या करा. बरं आई जाऊ दे. जाऊन त्याचा विषय नाही. आता आम्ही इतके दिवस कमवलं, आम्ही माझ्या आज्याने केले ना, आता मी काय करते माझ्या नावावरचं, तुझ्या बापाच्या नावावरचं उली उली विकितो, माझ्या आज्या करतो, हिंडतो, फिरवतो, रोज हॉटेलमध्ये जेवण करतो. अरे मोरच तर आम्हाला लय पुरण ते, तुझी गरज बी नाहीये. अरे आई मला माहिती बाहेर गेलं काय पुरणार नाही, म्हणून तुम्ही घरी राहून समजा करतोय. नाही घरी कसं आहे, तुला घरात रुपया द्यायचा नाही, पगार पळ येतो ते माझ्या हातातच घालतात. शेतातलं सगळं घरात आहे, धान्य हे भाजीपाला आहे सगळं, आम्ही मरतो दोघं तिकडं करतो तर आणतो घरात. वाटत बाई आपल्याला एखादा पगार तरी बाजूला पडन, आपण 2 रुपये त्यांनी 2 रुपये, काहीतरी गोष्ट होईन. असं डोकं मला वाटलं तुझं असन, पण तू आणि बायकोच्या डोक्यात डोकं घुसलेलं आहे. ओ सासूबाई तुम्ही काय बोलताय? तुमचं तरी कळतंय का तुम्हाला? तू आल्यापासून तर जास्त शाफारला देऊ. माणसे आपलं बी एकतरी थोडंफार चुकत आहे बरं का. मेन गोष्ट म्हणजे आपण बी थोडंफार माग पैसे ठेवायला पाहिजे. आई म्हणते ह्याचं बी काही चुकीचं नाही.
अरे तू म्हण ना आई माझ्याकडे 50,000 आहे, मी लाख टाकीते ना, कर ना 1.5 लाखाचं काहीतरी घे, ट्रॅक्टर घे किंवा काहीतरी कर ना पुढचं भाग, काहीतरी विचार कर ना, मागं टाकायचे बाबा, काहीतरी घरात वस्तू घ्यायची, शेतातलं काहीतरी बघायचंय. अरे तुला लय लांबचं नाही सांगत, हे आपल्या आज शेजारच्या आसवर ते तिघा भाऊ बघ ना तू, आज 5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि 5 वर्षात तिघा भावाने सगळं साम्राज्य निर्माण केलंय. का तर त्यांचे डोके, त्यांचे असे डोके नाही आपण मजा आजा करू, 2 रुपये आपण लगेच खर्च करून मोकळे होऊ असं नाही. त्यांना काहीच नव्हतं, झिरोतून जग निर्माण करणं सोपं नाही भाऊ. पण तुम्हाला कसं आहे, आयतं भेटलं त्या गोष्टीची किंमत नाही का, तर आईबापाने विकलं नाही, त्यांच्या आईबापाला नव्हतं पण त्यांनी करून दाखवलं, त्या लेकरांसारखे लेकरं पाहिजे. तुम्हाला काय किंमत राहणार आहे त्याची? किती बोललं तर तेच बाबा तुमचं. नाही खरंच आहे, इथून पुढे तुझ्या शब्दाच्या पुढे आम्ही दोघं बी जाणार नाही. खरंच चुकलं आमचं, खरं जागा. बरोबर आहे. खरंच तेच मी म्हणते ना, तुला विचार पाहिजेत रे, ते त्यांच्या संगतीला राहतो ना तू, तुझ्या डोक्यात विचार घे ना, ते कोणते विचार करतात, काहीतरी धंदा करायचा, याच्यातून इन्व्हेस्टमेंट करायची तर 2 रुपये जास्त कसे होते. आणि तुमचं कसं झालंय, 1 लाख रुपये आले, हे कवा खर्चायचे आणि कवा खायचे. सासूबाई खरंच चुकलं माझं, माफ करा आई, मला. खरंच अगं माझं आणि चुकलं. इथून पुढे नाही का खरंच आम्ही सेव्हिंग ते करू नाही का, असं वायफट खर्च नाही करणार. कुठं खर्च जरी करायचा असेल तर आई तुला पण विचारू आणि बाबांना विचारू. खरंच हा, आणि माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, मला गरज पण नाही साड्यांची. मग ते कळलं पाहिजे ना, हे साड्या काय एक दिवस घालते, दुसऱ्या कार्यक्रमाला तू साडी घालीत नाही. अगं त्या साड्यातून पैसे वाचव ना, तुझं तू काहीतरी कर ना, तुला कोणी मागणार आहे पैसे? नाही मागणार ना. पण तुला नंतर काम येते ना, ते एखादा बिझनेस टाकायला येते काहीतरी येते. पण तू कसं झालं, बापाचा फोन आला, हा गरज आहे मला, द्या ना पैसे, पाठवले पैसे, नवऱ्याच्या कानाला लागली, हा आईला लागत, आईने पुळक्याने म्हणावं, हा दे ना बाई मला 10-5 हजार, दिले पैसे. अगं तू कमव मग त्यांना दे, नवऱ्याच्या जीवावर नको देऊ. बरोबर आहे तुमचं, माफ करा मला, इथून पुढं असं नाही होणार. आणि खरंच सेव्हिंग करू आम्ही दोघे मिळून. हा आई, खरंच. आणि इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बघायला पण भेटणार नाही. आणि खरंच मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना, माझं चुकलं ना तर बिंदास माझे कान धरा, नाही वाईट खरंच वाटणार आई, मला. आमचं दोघांचं काही जरी चुकलं तू वाटलं एक कानाखाली आमच्या मारा, आम्ही काही तुला बोलणार नाही ग. तू समजून सांगितलं तर आम्हाला कळलं ना की आमचं काय चुकत आहे म्हणून. अरे मग समजून सांगायची तर गरज पडते ना, पण पोरांना कसं वाटतं, हे लय शाजूच्या गप्पा आणतात, हे लय असं करतात, ते तसं जमत नाही ना. बरोबर आहे आई तुमचं, खरंच माफ करा मला. बरं घे कामावरून घे जा. बरं बरं. पोरांचं आहे ना कान टोचणं लय गरजेचं झालंय, कारण त्यांना कसं झालंय, आईबापाचा शब्द अजिबात पटतच नाहीत, त्यांना त्यांच्या मनाने वागायला पाहिजे. अरे पण थोडंफार ऐकून घ्या, ते काय तुम्हाला वाईट सांगत आहेत का? पण नाहीच, आजकालचे लेकरच लय वेगळे झालेत, काय डोक्याला डोकं लावण्यात काय अर्थच नाही राहिलेला यांच्या संग.